बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बार्शी तालुक्यातील तलाठ्याला 17,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले। या प्रकरणात सहाय्यक महसूल अधिकाऱ्यांनी ही लाच मागणीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। दोन्ही आरोपींच्या घरांची झडती घेण्यात आली असून तलाठी ऐश्वर्या शिरामे वय 27 राहणार अंबिका सोसायटी परंडा रोड बार्शी व सहाय्यक महसूल अधिकारी रवींद्र भड वय 56 राहणार देवकर प्लॉट बार्शी यांना ताब्यात घेतले आहे। लाचलुचपत नेरसलेल्या तिसऱ्या सापळ्यात तलाठी महिला रंगेहात सापडली। या प्रकरणातील तक्रारदार हा 45 वर्षीय शेतकरी असून त्याने आपल्या जमिनीच्या महसूल अधिनियम 1966च्या कलम 85 अंतर्गत प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी तलाठी ऐश्वर्या शिरामे यांच्याकडे संपर्क साधला होता। तलाठी शिरामे यांनी या कामासाठी तक्रारदाराकडे 20,000 रुपयांची लाच मागितली। तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रार नोंदवली। लाचलुचपत विभागाने 25 फेब्रुवारी 2025 रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता आरोपी तलाठी शिरामे यांनी तडजोडी अंती 17,000 रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर 27 फेब्रुवारी रोजी पहिला सापळा रचून कारवाई करण्यात आली, परंतु ती यशस्वी झाली नाही। त्यानंतर 18 मार्च रोजी तलाठी शिरामे यांच्या सांगण्यावरून सहाय्यक महसूल अधिकारी रवींद्र भड वय 56 यांच्यावर सापळा रचण्यात आला। मात्र भड यांनी काम झाल्यावर पैसे घेतो असे सांगून त्यावेळी लाच स्वीकारली नव्हती, परंतु तलाठ्याच्या लाच मागणीला प्रोत्साहन दिले। गुरुवारी पुन्हा सापळा रचण्यात आला। शिरामे यांनी तक्रारदाराकडून 17,000 रुपये पंचासमक्ष स्वीकारले। त्यावेळी त्यांना रंगेहात पकडण्यात आले। तलाठी शिरामे यांच्याकडे 17,000 रुपये आणि एक मोबाईल जप्त करण्यात आला।